नमस्कार. 7 जन्माची सतीश आणि प्रीती भाग 63 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नाश्ता झाल्यावर सगळ्या मुली वरच्या रूममध्ये जातात. रूममध्ये येता सगळ्या मुली आपापल्या बॅगा उघडून बसलेल्या होत्या. त्या सगळ्या विचार करत होत्या की आज कोणता लुक घ्यायचा. तेव्हा मनाली सहज म्हणते, आज सेमिनरी हिल्सला जायचं आहे, तर आपण सगळ्यांनी वेस्टर्न ग्लॅमरस लुक घेऊया. म्हणजे आपले फोटो पण एकदम छान येतील. सोनाली लगेच हसत म्हणते, एकदम करेक्ट बोललीस मनाली. आज आपण खरंच तसाच लुक घेऊया. म्हणजे आपल्या सगळ्यांचे एकदम भन्नाट फोटो येतील. मग त्या सगळ्या मुली वेळ न घालवता पटापटा तयार होऊ लागल्या. कोण डेनिम घालते, कोण जीन्स टॉप घालते, तर कोण वेस्टर्न गाऊन घातलेली असते. कोण केस मोकळे सोडते, तर कोण हलकेसे बांधते. कोणी स्नीकर्स घालते, तर कोणी फ्लॅट्स चप्पल घातलेली असते. सगळ्यांचा लुक फिरायला जाण्यासाठी आरामदायक पण ग्लॅमरस असतो. प्रीती ही वेस्टर्न गाऊन घालून तयार झालेली असते. ती केस मोकळे सोडून डोळ्यावर मोठा गॉगल लावते. थोड्याच वेळात सगळ्या मुली तयार होऊन खाली आल्या. तोपर्यंत सतीश आणि कार्तिक तयार होऊन गाडीत बसून ते मुलींची वाट पाहत होते. एक एक करून सगळ्या मुली येतात आणि गाडीत बसतात. प्रीती मात्र अजून मागेच असते. तेवढ्यात प्रीती घरातून बाहेर येते. तशी सतीची नजर तिच्यावर जाते. तेव्हा तो तिलाच पाहत राहतो. वेस्टर्न गाऊन, मोकळे केस, मोठा गॉगल लावलेला तिचा तो लुक एकदम हॉलिवूडची हिरोईन सारखाच असतो. ती इतकी सुंदर दिसत असते की सतीश तिला पाहतच असतो. तो काही बोलत नाही, फक्त तिला पाहत राहतो. प्रीती भरभर चालत येत असते. तेवढ्यात तिचं लक्ष सतीशकडे जातं. तो तिच्याकडे पाहत आहे हे तिला कळतं. ती क्षणभर थांबते. एक क्षण तीही त्याच्याकडे पाहत राहते. तेवढ्यात गाडीतून आवाज येतो, अगं प्रीती, काय थांबली आहेस? ए ना, उशीर होतोय जायला. प्रीती लगेच भानावर येते. ती पटकन पुढे येते आणि गाडीत बसते. सतीश ही दचकतो आणि लगेच गाडी सुरू करतो. गाडी सुरू होते तेव्हा मुली लगेच सतीशला गाणी लावायला सांगतात. सतीश गाणं लावतो तसं कोणी ताल धरतं, तर कोणी खिडकीतून बाहेर पाहत असतं. हसणं, गप्पा आणि गाण्यामध्ये त्यांचा प्रवास मस्त चाललेला असतो. थोड्याच वेळा सेमिनरी हिल्सचं ठिकाण दिसायला लागतं. गाडी वर चढत जाते आणि मग थांबते. तेव्हा सगळ्या मुली गाडीतून उतरल्या. सतीश आणि कार्तिक ही गाडी पार्क करून त्यांच्या मागे आले. ते ठिकाण पाहता सगळ्यांचं लक्ष तिकडे जातं. सेमिनरी हिल्सवर मोकळं वातावरण असतं. चारही बाजूला हिरवळ, मोठमोठी झाडी, थंड हवा वाहत असते. वरून नागपूर शहर दिसत असतं. तिथे लोकांची थोडी गर्दी असते. सगळेच पर्यटक फोटो काढत चालत फिरत होते. एकूणच सगळं वातावरण शांत आणि छान असतं. तेव्हा प्रीती सगळ्यांकडे पाहून म्हणते, आधी आपण सगळ्यांचा एक ग्रुप फोटो काढूया. नागपूरमध्ये आपण कुठे कुठे फिरलो त्याच्या आठवणी मला ठेवायच्या आहेत. म्हणून आधी ग्रुप फोटो काढूया. सगळेच लगेच एकत्र उभे राहतात. कॅमेरा सेट करून छानसा ग्रुप फोटो काढला जातो. ग्रुप फोटो काढून झाल्यावर सगळे इकडे तिकडे फिरू लागतात. कोणी कडेला जाऊन शहराकडे पाहतं, कोणी झाडाजवळ उभं राहून फोटो काढत असतं. तिथे हवा थंड असते, मन हलकं वाटत असतं. तेवढ्या सतीश कार्तिककडे हसत पाहतो आणि म्हणतो, कार्तिक, जिथे जिथे मोका मिळेल तिथे माझा आणि प्रीतीचा फोटो काढ. पण लक्षात ठेव, कोणाच्या नजरेत येऊ नकोस. म्हणजे शूटिंग करतोयस असं दाखव आणि माझा आणि प्रीतीचा फोटो काढ. मला सुद्धा माझ्या आणि प्रीतीच्या नागपूरच्या आठवणी बनवायच्या आहेत. तेव्हा कार्तिक लगेच हसत म्हणतो, हो, आता हेच काम करायचं राहिलंय माझं. पण तुझ्यासाठी मित्रा तसे पण फोटो काढण्याचा प्रयत्न करतो. सेमिनरी हिल्सवरची हिरवळ आणि टेकडी पाहता सगळ्या मुली तिकडेच वळतात. मोकळी जागा, हिरव्या गवतावर पसरलेली टेकडी आणि मागे दिसणारं शहर, हे सगळं फोटो काढायला अगदी योग्य ठिकाण असतं. मुली एकमेकींना हाक मारत म्हणत असतात, इथे ये ग, इथून फोटो छान येईल. थांब ग, आधी माझा फोटो काढ. अगं नीट उभी राहा, हस ना थोडं. कोणी टेकडीवर उभी राहून पोज देते, कोणी गवतावर बसून फोटो काढते, कोणी हात पसरून उभी राहते, तर कोणी चालताना फोटो काढायला सांगते. सगळ्यांच्या सोलो फोटोमध्ये हसणं, मस्ती आणि मोकळेपणा दिसत असतो. मुली लगेच फोटो पाहून म्हणत असतात, नाही ग, हा बरोबर नाही आला, अजून एक काढ. अगं हा बघ, किती छान आलाय. यावर सगळ्या मुली हसत होत्या.
फोटो काढता काढता मुलींच्या गप्पाही सुरू होत्या. या सगळ्या फोटोमध्ये आपल्या नागपूरच्या आठवणी राहणार. तर कोण हसत म्हणत असते, आता स्टेटस आणि डीपी दोन्ही बदलणार. तिकडे सतीश आणि कार्तिकही फोटो काढण्यात मागे नव्हते. ते दोघेही एकमेकांचे सोलो फोटो काढत होते. कधी झाडाजवळ उभं राहून, कधी कडेला उभं राहून शहराकडे पाहत, तर कधी हात खिशात घालून साध्या पोजमध्ये फोटो काढत होते. सगळेजण थोड्या वेळाने एकत्र उभे राहतात. हिरवळीच्या टेकडीवर थंड हवा वाहत असते. तेव्हा प्रीती सगळ्यांकडे पाहत सेमिनरी हिल्स बद्दल सांगत असते. ती सांगते की हे ठिकाण शहरापासून थोडं उंचावर आहे. इथून नागपूर शहर दिसतं आणि म्हणूनच लोक इथे फिरायला येतात. सगळे तिचं ऐकत होते. कोणी आजूबाजूला पाहत होतं, कोणी डोळे मिटून हवा अनुभवत होतं. तेवढ्यात कार्तिक कोणाच्याही लक्षात येत नाही असं थोडा पाठीमागे सरकतो. प्रीती बोलत असते आणि सतीश तिच्या जवळच उभा असतो. दोघेही सहज, अगदी नैसर्गिकपणे एकत्र उभे होते. कार्तिक आपल्या मोबाईलचा कॅमेरा ऑन करतो. तो कोणालाही न सांगता पटकन तो क्षण कॅप्चर करतो. कार्तिकने काढलेला तो एक साधा पण खास फोटो असतो. फोटो काढतो आणि कार्तिक परत सगळ्यांच्या जवळ येऊन उभा राहतो, जणू काही घडलंच नाही. थोडा वेळ फिरल्यानंतर प्रीती घड्याळाकडे पाहते आणि म्हणते, आता जेवायची वेळ झाले. आपण इथेच जेवूया का, की पुढे फुटाळा तलावकडे जाता जाता रस्त्यावर कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये जेवूया? तेव्हा सगळ्या मुली म्हणतात, प्रीती, तशी अजून तेवढी भूक नाही लागली, तर फुटाळा तलावाकडे जात असताना जेवूया. सगळ्यांना तेच योग्य वाटतं. मग पुन्हा सगळे गाडीत बसले. सेमिनरी हिल्स मधला वेळ मागे पडतो आणि पुढचा प्रवास फुटाळा तलावाच्या दिशेने सुरू होतो. थोड्याच वेळात गाडी रस्त्यावर एका रेस्टॉरंट जवळ थांबते. तिथे आत गेल्यानंतर सगळे गप्पा मारत आरामात जेवत होते. जेवण झाल्यावर सगळे परत गाडीत बसले आणि फुटाळा तलावाच्या दिशेने निघाले. ते सगळे फुटाळा तलावाजवळ पोहोचले तेव्हा 5 वाजले होते. तिथे समोर पसरलेला मोठा तलाव, शांत पाणी आणि आजूबाजूची गजबज, सगळं दृश्य छान वाटत असतं. तेव्हा सतीश तलावाकडे पाहत म्हणतो, खरंच प्रीती, हा तलाव किती मोठा आहे. कार्तिक ही आजूबाजूला पाहत म्हणतो, हो, आणि किती सुंदर पण दिसतोय. तेव्हा प्रीती हलकेच हसत म्हणते, हो, फुटाळा तलाव खूप फेमस आहे. नागपूरला येणारा जवळजवळ प्रत्येक जण इथे येतो. ती पुढे म्हणते, संध्याकाळी तर इथे फिरायला खूपच छान वाटतं. हवा, पाणी आणि सगळं वातावरण एकदम शांत असतं. सगळे तिचं एकत तलावाकडे पाहत होते. तेव्हा कोणी फोटो काढतं, कोणी काठावर चालायला लागतं, तर कोणी फक्त उभं राहून दृश्य अनुभवत असतं. आजूबाजूला छोटे स्टॉल्स होते. बसायला छानशी जागा होती आणि तिथे संध्याकाळची थंड हवा वाहत असते. पाण्यावर पडलेला प्रकाश आणि हलकी लाट, सगळं दृश्य छान वाटत असतं. संध्याकाळ हळूहळू पुढे सरकत असते आणि फुटाळा तलावाचा तो वेळ सगळ्यांसाठी खास बनत जातो. फुटाळा तलावावर थोडा वेळ फिरल्यानंतर आकाश हलकसं अंधारायला सुरुवात झालेलं होतं. सगळ्यांना दिवसभर फिरल्याचा थकवा जाणवायला लागतो. तेव्हा प्रीती सगळ्यांकडे पाहून म्हणते, आता निघूया का घरी, बराच वेळ झाला. तेव्हा सगळेजण म्हणतात, हो, जाऊया आता घरी. फुटाळा तलावावरून निघताना सगळे परत गाडीत बसायला जात होते. कोणी आधी पुढे जातं, कोणी मागे राहतं. तेव्हा सतीश आणि प्रीती थोडे पाठीमागेच होते. थोडासा एकांत मिळतो म्हणून चालत चालत प्रीती सहज सतीशला विचारते, सतीश, काल आईस्क्रीम पार्लरमध्ये तू त्या काकांना नेमकं काय म्हणत होतास? तेव्हा सतीश क्षणभर थांबतो. त्याच्या चेहऱ्यावर लगेच मिश्किल हसू येतं. अगं काही नाही प्रीती, फक्त त्या काकांना थँक्यू म्हटलं, तो सहज म्हणतो. प्रीती थोडी थांबते. पण थँक्यू कशासाठी, ती पुन्हा विचारते. तेव्हा सतीश हसत तिच्याकडे पाहत म्हणतो, हे मी तुला का सांगू? असं म्हणत तो हलके डोळा मारतो आणि काही न सांगता तो पटकन पुढे चालू लागतो. प्रीती क्षणभर तिथेच थांबते. ती त्याच्याकडे पाहत मनात म्हणत असते, कशासाठी थँक्यू म्हटलं, हे विचारलं तर ते तर सांगितलंच नाही, आणि हा मला डोळा मारून पुढे गेला. याचं नेमकं काय चाललंय, हा प्रश्न तिच्या मनात घोळत राहतो. असा विचार करतच ती हळूहळू चालत गाडीत येऊन बसते. तो छोटासा प्रसंग तिच्या मनातून जातच नसतो. सेमिनरी हिल्स आणि फुटाळा तलाव यानंतर आता नागपूरमध्ये कुठे फिरलं पाहिजे
हे तुम्ही मला कॉमेंट करून सांगा. आणि स्टोरी आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.